हॅलो गाईस, तर आम्ही चाललो आहे आज मस्तपैकी असे मोहाचे फुलं वेचायला. आणि हे बघा आमचं घर आहे वरती असं, आणि इथून परिसर आहे आजूबाजूला. इथं कोणाचंच घर दिसत नाही, कारण शेतामध्ये आमचं घर बांधलेलं आहे. आणि गाव थोडंसं 10 मिनटं लागतात जायला, इतकं अंतर आहे. तर बघू शकता आता आम्ही मस्तपैकी असे मोहाचे जमा केले. बापरे, किती जमा केले ना बा. फुलं वेचायला आलेले आहेत आम्ही मस्तपैकी. टोकरी टाक. हां रे, बघू शकता मोठं झाड आहे. आम्ही फुलं वेचायला आलेले आहेत, आणि या फुलापासून काय बनतं ते पण मी सांगणार आहे. होत ना डाल की त्याच्यामध्ये टाक टोकरीत. अरे टोकरीत होत. तर बघू शकता ताई, मी मस्तपैकी असे मोहाचे फुलं वेचायला आलेले आहे. आज आई काम करते, त्याच्यामुळे मी काम करून लागते आहे. मस्तपैकी अशी मोहाचे फुलं वेचून झाले का मी घरी जाणार आहे, कारण उन्हामध्येच फुलं गळून पडतात झाडं लावून. मोहाचे फुलं मस्तपैकी असे, झाड पण मोठं आहे, पसरलेलं आहे लांब मोठं असं, त्याच्यामुळे सगळीकडे गरका मारून ते फुलं वेचावे लागतात आहे. तर नयन पण आलेलं आहे मदत करून लागायला. फुलं वेचायला बघा, पिवळे पिवळे फुलं दिसतात, ते वेचून उन्हामध्ये वाट टाकायचे. आणि मग याच्यापासून असे सुकले की मग त्याची दारू गाळली जाते फुलापासून. म्हणून आमच्याकडं 5-6 मोठमोठे झाडं आहेत. ते बघा फुलं, छान असे फुलं आलेले आहेत. पूर्ण असे पिवळे फुलं पडलेले आहेत, बघू शकता. पूर्ण पसरून अंगण पसरलेलं आहे मस्तपैकी वावरामध्ये, फुलंच फुलं. नयन बघा त्याचे बाजूला वेचू राहिला आहे. तो म्हणतो मम्मी तुझ्यामध्ये नको आहे, माझे बाजूला. बघू शकता ताईन, मस्त असे खूप सारे पिवळे फुलं पडलेले आहेत मोहाच्या झाडाचे. आणि हे सुकलेले फुलांपासून दारूसुद्धा बनवली जाते. खरंच फुलांपासून दारू तयार केली जाते आहे आमच्या इकडे. फुलापासून नवसागर आणि हे ते टाकून मस्तपैकी असे खूप सारे फुलं जमा करावं लागतात. फुलं आलेले आहेत इथं, बघू शकता. आपल्या शेतामध्ये फुलंच फुलं, चव बाजून फुलं असे मस्तपैकी बघू शकता. पूर्ण फुलं असे मस्तपैकी फुलं आहेत. आणि हे सुकून झाल्यावर याचे सुद्धा दारू गाळतात याच्यापासून, फुलांपासून. कोणाला माहिती नाही ते व्हिडिओ पूर्णपणे बघा. मोठं झाड आहे त्याच्यामुळे आम्हाला फुलं वेचावं लागतात. एक फुलं जमा करून गोळा करावं लागतात आम्हाला मस्तपैकी असे फुलं. खूप सारे फुलं वेचायला 1 तास लागणार आहे. खूप सारे फुलं एक फुल जमा करावं लागतं आम्हाला इथं मस्तपैकी असं. आणि ऊन पण तेवढंच लागतं आहे. फुलापासून दारूसुद्धा बनते बरं का. कोणाला माहीत नसेल ते फुलं वेचून सुकून आणि बाजारात विकले जाते. याची अशी फुलं तयार करून विकावं लागतात आपल्याला बाजारात. खूप सारे नयनसुद्धा फुलं वेचतो बघा, मदत करून लागतो ना नयन. खूप सारे फुलं एक वेचावं लागते का रे. असे एक वेचावं लागतात. पानं झाडून घेतले की मी जागा स्वच्छ दिसते, पण याच्यातून सुद्धा एक फुल वेचावं लागतं आम्हाला. हे असे फुलं, खूप सारे फुलं.
2 पाट्या फुलं आज जमा होणार आहे. आज फुलं जी असते ते वाढवा, त्याच्यामुळे बघू शकता. आणि काही सुकलेले सुद्धा असे विकले जातात बाजारात. तर त्याच्यामध्ये मिक्स करून घेते आहे फुलं. बघू शकते आता ऊनसुद्धा वाढलेलं आहे आणि उन्हामध्ये फुलं एक एक जमा करून घ्यावं लागतं आहे आम्हाला. मस्तपैकी एक एक फूल जमा करून वेचून मग टोपलीत ठेवावं लागतात. कारण नाही वेचले तर मग फुलापासून फायदा आहे, त्याच्यामुळे आम्ही फुलं सोडत नाही, वेचूनच घेतो. बघू शकता मैत्रिणींची सुद्धा पाठी भरलेली आहे फुलांनी मस्त. सुद्धा पाचवमध्ये एक एक फुलं जमा करून घेतो आहे. नाही बघू ना, इकडं बघ ना, उन्हाच्या ह्याच्यात बघू शकता ताईने आता फुलं वेचून आम्ही दमलेलो आहे. नयन पण दमलेला आहे. माझे खूप वेचून झाले. एक एक फुल वेचावं लागतं आणि ऊनसुद्धा झालेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही दमलेलो आहे. आता एक एक फुलं जमा केलेले आहेत आम्ही. अजून खूप सारे फुलं दिसतात खाली जमले, पिवळे पिवळे असे पिवळे हे बघा, खूप जमिनीवर पसरून पडलेले आहेत. एवढे वेचायचे आहेत अजून आम्हाला. आणि एक टोकरी वेचलेले आहेत ना. नाही फुल वेचायला एक एक फुल वेचायला लागतं, ते आपल्याला त्याच्यापासून पैसे दिसतात. फुलं एक एक वेचून जमा करायला लागतात. हे असे पूर्ण हात चिटकलेले आहेत असे. माझ्या नाही चिटकले. नाही का? बघू शकता हे बा, पिवळे एकदम धमक. आणि इथं आहे आमचं हिरवगार भुईमुग. थोडंसं लावलं इथं, पूर्ण लावलेलं होता पण काही उगलेलंच नाही. कारण काय माहिती काय झालं माहिती नाही. मम्मी मी मक्के बघून येऊ का तिकडं? मक्के नको, कच्चं आहे ते. तर बघू शकता नाही, मक्का बघू राहिला. मक्का आला की नाही. हिरवेगार मक्के. आणि वा इथून पुढं गेलं की हिरवेगार आंबे झाडं दिसतात. इथून वरती गेलं की इथं गाव लागतं. आणि आमचे एकदम माळ्यात ते आपल्या शेतामध्येच घर बांधलेले आहेत. बघू शकता मोहाचे फुलं कसे येते. आणि याच्यापासून काय बनतं, याच्यापासून फुलं सुकून आणि ते बाजारात विकायला न्यावं लागते. असे मस्तपैकी असे फुलं करून बाजारात न्यावं लागतं. ते बघा सुकलेलं सुद्धा मी वेचून घेतलेलं आहे. एक एक फुलं तुम्हाला दाखवते आहे. हे बघा फुलं सुकलेले, हे बाजारात न्यावं लागते कडक वाळून मस्तपैकी असे. याच्यापासून मग बाजारात विक्री होते. आणि याच्यापासून दारू तयार होते ना. नाही हां मम्मी हे उन्हात टाकून दे. नाही का रात्री नेला चंदाने. मम्मी ऐक ना, हो बाई हे उन्हात टाकून दिलं ना. हे उन्हात टाकलं ना, हे उन्हात टाकलं.